हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेत असाल. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला तुमच्या अशा 6 शत्रूंबद्दल सांगणार आहे की ते शत्रू तुम्हाला कधीही तुमची स्वप्न पूर्ण करू देणार नाहीत, तुम्हाला कधीही तुमचं ध्येय गाठू देणार नाहीत, कधीही तुम्हाला यशस्वी होऊन देणार नाहीत. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीही मिळवण्यासाठी तुमच्या या 6 शत्रूंना तुमच्या पायाखाली चिडावं लागेल. तर चला फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुमच्या अशा 6 शत्रूंबद्दल जे तुम्हाला संपूर्णपणे संपवण्यासाठी घात लावून बसलेत. पण टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुमचा पहिला शत्रू आहे शंका. जर तुम्हाला तुमच्या कार्यक्षमतेवर शंका असेल तर तुम्ही कोणतंही काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकणार नाही. तुम्ही जे काम करताय त्याबद्दल जर तुमच्या मनात शंका आहे, तुम्ही जे काम करताय त्यावर विश्वास नाही, व तुम्ही जे काम करताय त्यावर जग कसा विश्वास ठेवेल? तुम्ही काम करायला सुरुवातच केली नाही आणि त्या अगोदरच तुम्हाला ते काम पूर्ण होईल की नाही याबद्दल शंका असेल, मग सांगा तुम्ही ते काम कसं पूर्ण कराल? तुमच्या मनात जिथे तुम्हाला स्वतःच्या कार्यक्षमतेवर शंका आली तिथेच तुमची प्रगती थांबली. तुम्ही ठरवलेलं काम कधी पूर्ण करू शकणार नाही, कारण तुम्हाला स्वतःवर विश्वासच नाही. जेव्हा तुम्ही कोणतंही काम करायचा विचार करता तेव्हा कधीही स्वतःच्या कार्यक्षमतेवर शंका घेऊ नका. जेव्हा पण तुम्ही कोणतं काम करायला घेता तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा की मी बेस्ट आहे, मी जे पण काम करीन ते उत्तमरित्या करीन. माझं काम पूर्ण करताना मला कितीही अडचणी आल्या तरी मी त्या सर्व अडचणींवर मात करीन आणि जे ध्येय मी गाठायचं ठरवलंय ते गाठूनच मी जगाला दाखवीन. त्यानंतर आपला दुसरा शत्रू आहे आपलं मन. कोणतंही ध्येय गाठण्यासाठी आपल्या मनावर ताबा असलाच पाहिजे. जर तुमच्या मनावर ताबा नाही, तुम्ही जर तुमच्या मनाचे गुलाम आहात, तर मग तुमचा मन जो आहे तो तुमच्या शत्रूचं काम करेल. जर तुम्ही तुमच्या मनाचे गुलाम आहात तर तुमचं मन तुम्हाला कोणतंही ध्येय गाठू देणार नाही, कोणतंही काम पूर्ण करू देणार नाही. तुम्ही जे पण करायचं ठरवाल, जे पण ध्येय गाठायचं ठरवाल त्यावरून तो तुम्हाला भटकवायचं काम करेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादं पुस्तक वाचताय आणि ते पुस्तक वाचताना जर तुमचं मन कुठेतरी भटकायला गेलेलं असेल तर त्या पुस्तकात लिहिलेला एकही शब्द तुमच्या डोक्यात जाणार नाही. त्या पुस्तकामध्ये जे काय लिहिलंय ते समजून घेण्यासाठी तुमच्या डोक्यासोबत तुमचं मन पण तिथे असणं गरजेचं आहे. जर तुमचं मन तुमच्या ताब्यात नसेल तर तुमचं मन तुम्हाला कधीही मेहनत करू देणार नाही, तो तुम्हाला आराम कर असंच सांगेल. तुमचं मन तुम्हाला आळशी बनवेल, आजचं काम उद्यावर ढकलायला सांगेल, उद्याचं काम परवावर ढकलायला सांगेल. जर तुम्हाला तुमचा वेळ वाया घालवायची एकदा सवय लागली तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. जेव्हा तुमचं मन तुम्हाला तुमच्या ध्येयावरून डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुमच्या मनाला समजावून सांगा की मला माझं ध्येय गाठायचंच आहे, मी ठरवलेलं काम करणारच आहे. म्हणजे तुमचं मन विचलित होणार नाही आणि तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकाल. त्यानंतर तुमचा तिसरा शत्रू आहे आलस. आलस हा एक तुमचा असा शत्रू आहे जो तुम्हाला कधीही यशस्वी होऊ देणार नाही. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला या शत्रूवर मात करावीच लागेल. कोणतंही काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये वेळेला फार महत्त्व आहे आणि जर तुमच्यामध्ये आलस असेल तर तुम्ही कोणतंही काम वेळेवर पूर्ण करू शकणार नाही. कारण आलस हा तुम्हाला आजचं काम उद्यावर आणि उद्याचं काम परवावर ढकलायला शिकवेल. आलस हा तुम्हाला कोणतंही काम न करता, कोणतीही मेहनत न करता आरामशीर जीवन जगायला सांगतो. म्हणून जितकं होईल तितकं या शत्रूपासून सांभाळून राहा आणि याच्या जाळ्यामध्ये बिलकुल अडकू नका. त्यानंतर तुमचा चौथा शत्रू आहे भीती. जी माणसं मनातून भिकरी असतात त्यांची जी डिसिजन पॉवर असते ना ती खूप वीक असते. जी लोक मनातून भिकरी असतात ती अपयशाला खूप घाबरतात. लक्षात ठेवा, जो व्यक्ती अपयशाला घाबरतो तो कधीही यशस्वी होऊ शकणार नाही, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. म्हणून अपयशाला कधीही घाबरू नका. जर तुम्ही कोणतंही काम करत असाल आणि ते काम करताना जरी तुम्हाला अपयश आलं तरी खचून जाऊ नका. तुम्ही तुमच्या चुकांमधून आणि अपयशामधून धडा घ्या आणि यशाकडे वाटचाल करा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भिकऱ्या माणसाची जी डिसिजन पॉवर असते ती वीक असते. तो कधीही ठाम निर्णय घेऊ शकत नाही. तो जे पण निर्णय घेतो ते भीत घेतो. जेव्हा आपण घाबरून निर्णय घेतो तेव्हा एकतर आपले घेतलेले निर्णय चुकीचे असतात किंवा आपण घेतलेल्या निर्णयावर आपल्याला ठाम राहता येत नाही. तुम्ही जे पण काम करायचं ठरवलंय ते करताना तुमच्या मनात भीती येऊ देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा की मी जे पण काम करणार आहे ते मी उत्तमरित्याच करणार आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशाची खूप मोठी उंची गाठायची असेल तर तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल आणि रिस्क घेण्यासाठी आपल्यामध्ये हिंमत असावी लागते. जर तुम्ही मनातून भिकरे असाल तर मग तुम्ही सांगा तुम्ही कशी रिस्क घ्याल? म्हणून तुम्ही पहिल्यांदा स्वतःला स्ट्रॉंग बनवा. कोणतंही काम करताना घाबरू नका आणि भीतीला तुमच्यापासून दूर ठेवा. त्यानंतर पाचवा शत्रू आहे निगेटिव्हिटी, नकारात्मकता. जर तुमचे विचार हे नकारात्मक असतील तर तुम्ही कोणतेही काम करू शकणार नाही. तुम्ही कोणतेही काम करायला सुरुवात केलीत की तुमच्या मनात अगोदरच येईल की हे काम होऊ शकणार नाही.
जर तुमचे विचार नकारात्मक असतील तर तुम्ही कोणतेही काम करू शकणार नाहीत. तुम्ही कोणतेही काम सुरू करण्याचा विचार केलात तर तुमच्या मनामध्ये अगोदरच विचार येतील की मी हे काम करू शकणार नाही. तुम्ही कोणतेही काम करायला घेतलं की तुमचे निगेटिव्ह विचार तुमचं पाय खेचण्याचं काम करतील. तुमच्या निगेटिव्ह विचारसरणीमुळे तुम्ही कोणतेही काम सुरू करण्या अगोदरच तुमचे पाय मागे घ्याल. कारण तुमचे निगेटिव्ह विचार तुम्हाला सतत हेच सांगतील की तुम्ही हे काम करू शकत नाही, हे काम तुमच्याशी पूर्ण होणारच नाही. म्हणून जर तुम्हाला तुमचं ध्येय गाठायचं असेल तर तुमच्या निगेटिव्ह विचारसरणीला तुमच्यापासून दूर ठेवा आणि सतत पॉझिटिव्ह विचार करा. लक्षात ठेवा, जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करतो तेव्हा आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जी तयार होते आणि मग ज्या आपल्या बाजूला घडणाऱ्या घटना आहेत त्या पण निगेटिव्हच घडतात. म्हणून सदा पॉझिटिव्ह विचार करा. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल आणि मग जे पण तुमच्यासोबत घडेल ते पॉझिटिव्हच घडेल. त्यानंतर आपला 6वा आणि शेवटचा शत्रू आहे तुलना करणे. जर तुम्ही सतत तुमची तुलना दुसऱ्यांसोबत करत असाल की त्याला इतकं सगळं मिळालं, मला का नाही मिळालं, त्याच्यासोबत असं झालं, माझ्यासोबत असं का नाही झालं, तर तुम्ही कधीही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. कारण जेव्हा तुम्ही तुमची तुलना दुसऱ्यांसोबत करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास कमी होतो. तुम्हाला असं वाटतं की समोरचा जो व्यक्ती आहे तो खूप लकी आहे म्हणून त्याला सगळं मिळालं आणि तुम्ही खूप अनलकी आहात म्हणून तुम्हाला काही मिळत नाही. जेव्हा तुम्ही तुमची तुलना दुसऱ्यांसोबत करता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला बिना मेहनत करता नशिबाने सगळं मिळालेलं आहे आणि तुम्ही रात्रंदिवस मेहनत करताय तरी तुम्हाला काही मिळत नाहीये. आणि हे सगळे विचार तुम्हाला तुमच्या ध्येयावरून भटकवतात. तुलना केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो, तुम्ही खचून जाता आणि तुमची काम करण्याची इच्छा उरत नाही. म्हणून तुम्ही तुमची तुलना कधीही दुसऱ्या व्यक्तीसोबत करू नका. लक्षात ठेवा, कधीही 2 व्यक्तींची तुलना होऊ शकत नाही. कारण 2 व्यक्ती ह्या वेगवेगळ्या विचारांच्या असतात. त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती असते ती वेगवेगळी असते. मग त्यांची तुलना कशी होणार? जर तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही व्यक्तीने यश मिळवलं असेल तर तुम्ही त्याच्या यशाची ईर्ष्या करू नका, त्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हा. तुम्ही समोरच्याचं यश बघून कधीही डिसमोटिवेट होऊ नका आणि त्याच्यासोबत तुमची तुलना करू नका. समोरच्या व्यक्तीने जे मिळवलंय ते त्याच्या मेहनतीने मिळवलंय, मग तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्ही तुमच्या मेहनतीने मिळवा. फ्रेंड्स, मी आजच्या व्हिडिओमध्ये जे 6 शत्रू तुम्हाला सांगितलेले आहेत ते जर तुमच्यामध्ये असतील तर लवकरात लवकर त्या शत्रूंना तुमच्या पायाखाली चिरडा आणि त्यांच्यावर मात करा. फ्रेंड्स, मी आशा करते मी आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.